महासिद्ध महाराज यात्रेचा भव्य सोहळा संपन्न। संग्रामपूर तालुक्यातील पळसोडा येथे महासिद्ध महाराज यांच्या पवित्र यात्रेचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। हजारो भक्तगणांनी या ठिकाणी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। यात्रेच्या निमित्ताने समितीचे अध्यक्ष महासिद्ध महाराज मंदिराचे अध्यक्ष अरुणभाऊ कुचेकार, शंकर मोरे, शिवा मोरे, गजानन मोरे, योगेश मुरुख, गोपाल पुंडे व पळसोडा गावातील मित्रमंडळ यांनी उत्कृष्ट नियोजन करून यात्रा यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले। यात्रेदरम्यान पानपोळीचे विशेष नियोजन रामदास घनोट यांनी केले, जेणेकरून यात्रेला आलेल्या प्रत्येक भाविकांना थंड पाण्याचा लाभ मिळू शकला। कार्यक्रमास पत्रकार श्री रामेश्वर गायकी, अशोक आकोटकर, कदीरभाई यांची उपस्थिती लाभली। त्यांच्या मार्गदर्शनामुळे यात्रेच्या आयोजकांना मोठा आधार मिळाला। भाविकांच्या भव्य उपस्थितीमुळे आणि भक्तिमय वातावरणामुळे ही यात्रा अत्यंत यशस्वी ठरली। काय नाव म्हटलं? गजानन सारंगराम। अच्छा, राहणार पळसोडा, जिल्हा बुलढाणा। आमच्या इथे संग्रामपूर तालुक्यात पळसोडा येथे महासिद्ध महाराज संस्थान पळसोडा भाकरीचा भंडारा राहतो। ज्वारीच्या भाकरींचा भंडारा राहते। 85 ते 90 क्विंटलचा भंडारा राहते। पण उडीद डाळ, तूर डाळ, मूग डाळ या पद्धतीचा भंडारा कमीत कमी 60-65 क्विंटलचा भंडारा राहतो। महासिद्ध महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे आहे की आपल्या घरातील जे लहान बालक आहेत किंवा भक्त आहेत त्यांच्यामध्ये कोणतेही संकट येऊ नये, त्यांच्याबद्दल जे काही लहान मुलांना खांड बेंड इचुकाटा असते त्याच्यापासून भय होऊ नये, त्याकरता या दुकानावरती हे दुकानदार त्याची विक्री करतात। हे दिवाळी बायका सकाळपासून सर्व लोक येऊन राहिले। हे केवढंच आहे? 10 रुपयाला। याच्यात काय काय आहे? खांडबिणे नाकतोय, खांड बेंड नाकतोय। इचुकाटा कुठे आहे? येते पुढे बांधले। इचुकाटा, या इचुकाट्यामुळे काय होते? लागत नाही। या पळसोडा महासिद्ध नगरीत आलेल्या भावी भक्तांचं या संस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माघ पौर्णिमेच्या निमित्त दरवर्षी जो भागवत सप्ताह 7 दिवसाचा आयोजित केलेला असतो, त्या सप्ताहामध्ये विविध प्रकारचे कीर्तनकारांचे प्रवचन चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। माघ पौर्णिमा
महाराजांच्या मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उडदाची डाळ, मिसळचं वरण आणि ज्वारीच्या भाकरीचा मोठ्या प्रमाणात भक्त हा महाप्रसाद घेत असतात आणि आपल्या जे भावी जीवनात जे आहेत आजार असतील काय असतील ते या माध्यमातून निसटले जातात. त्यामुळे सर्व भावी भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात. त्या बाबतीत या संस्थांच्या वतीनं आपल्याला मंदिराचे अध्यक्ष नारायणभाऊ कुचेकर हे आपल्याला थोडक्यात माहिती देतील अशी मी त्यांना विनंती करतो. पळसोडा नगरीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आमच्या भंडाऱ्याचं म्हटलं म्हणजे 75 पोते ज्वारीची भाकरी आणि 13 ते 14 क्विंटल मिसळचं वरण हे इथलं प्रमुख भंडाऱ्याचं उद्दिष्ट आणि आजूबाजूचे जे गावं आहेत यांचं भरपूर सहकार्य. त्यामुळे या छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम नियोजन करून चांगल्या पद्धतीनं होतो. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक स्वागत.